सोबत दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 43वा दिवस आहे। गेल्या वर्षी तुम्ही कोणते स्वप्न लिहिले होती ती पूर्ण झालीत का? भरपूर लोकांचं उत्तर असेल नाही। तुम्ही प्रत्येक वर्षी डायरी लिहिता का? काही जण लिहिते असतील। ती डायरी पुन्हा कधी उघडलीत का उघडायची पण भीती वाटते। गेल्या वर्षी कोणतं स्वप्न लिहिलं होतं आणि त्यापैकी किती आत्मसात झाली? आज 2025 हे वर्ष सरते शेवटी आलेलं आहे आणि आपण या वर्षामध्ये काय प्राप्त केलं हे प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं। येणाऱ्या वर्षात काय करायचं आहे हे तर विचार करायलाच हवा, परंतु या 2025 सरते शेवटी प्रत्येकाने स्वतःला विचारा, किती पैसा कमवायचा होता, तेवढा पैसा कमवू शकलो का? भरपूर जणांचं उत्तर असेल नाही। खूप सारी स्वप्न ही मनातच राहिली, काही लोकांनी तर ती कागदावर सुद्धा लिहिलेली नसेल। तर चला मग आजचा पूर्ण व्हिडिओ याच विषयावरचा आहे की आपण 2025 मध्ये काय शिकलं। 2025 सरते शेवटी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारून पहा, या वर्षी तुम्ही काय शिकलात? काय शिकलात? तुमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं का? नाही केलं असेल तरी पण त्यापासून तुम्ही काय शिकवण घेतली? कारण कधी कधी आयुष्यात आपल्याला काहीच मिळत नाही, परंतु तो आयुष्य आपल्याला धडा शिकवतो आणि त्या आयुष्याचा धडा हे आपलं येणारं आयुष्य बदलत असतं। म्हणून 2025च्या सरते शेवटी तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता धडा शिकला आणि त्या धड्यापासून येणारं 2026 हे पूर्णपणे बदला। 2025 मध्ये भरपूर लोकांनी भरपूरशी स्वप्न पाहिली असेल, परंतु या वर्षी आपण भरपूर काही मिळवलं सुद्धा नाही। मग येणाऱ्या काळामध्ये ती प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया। प्रत्येकाचं स्वप्न हे वेगळं असेल, परंतु ते आपण प्राप्त करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करूया। या वर्षी अपेक्षा एवढा पैसा मिळाला नाही, मेहनत खूप केली, परंतु त्या मेहनतीला साजेसं असं फळ आपल्याला प्राप्त झालं नाही, आपली किंमत कुणी केलीच नाही। पैसा अपेक्षा इतका वाढला नाही, स्वप्न बिलकुल पूर्ण झाली नाही, परंतु थांबा, हे सगळं वाया गेलं का? मुळीच नाही। कारण यावर्षी आपण शिकलोत कुणावर जास्त विश्वास ठेवायचा, स्वतःला जास्त किंमत द्यायची, दुसऱ्यांना जास्त किंमत देऊन आपण आपलं स्वपण हरवायचं नाही। स्वतःला किंमत द्यायची, स्वतःला ओळखायचं आणि उत्तम विचार करायचे, आयुष्यामध्ये पुढे जायचं। आपण कुणाला जास्त महत्त्व देऊन आपण स्वतःला मागे ठेवतो। आपली ताकद किती आहे आणि आपली चूक नेमकी कुठे आहे, आपण ह्या 2025च्या सरते शेवटी या साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत। मग हे वर्ष वाया गेलं का? मुळीच नाही। आपण प्रत्येक वर्षी काही ना काही शिकत असतो, चुकत असतो, परंतु आपण त्यावर लक्ष केंद्रित केलं तर येणाऱ्या 2026 मध्ये ज्या चुका 2025 मध्ये केल्या होत्या त्या पुन्हा करू नका। आयुष्य बदलायचं असेल तर पहिले स्वतःचे विचार बदला, त्या दिशेने कर्म करा आणि मग नंतर आयुष्य बदला। या वर्षी 2025 मध्ये भरपूर लोकांना अपयश आलं असेल। अपयश म्हणजे संपणे का? मुळीच नाही। अपयश म्हणजे आपण काय चुका केल्या या समजणे, आणि नुसतं समजणे नाही तर येणाऱ्या वर्षीमध्ये त्या चुका तुम्ही पुन्हा करू नका। कारण जर एक चूक एकदा केली, दोनदा केली, चुकून केली तर ती चूक असती, परंतु तुम्हाला समजत आहे मी जे करत आहे ती चूक आहे आणि तुम्ही त्याची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा करत आहे, तर तुम्ही या आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही। ज्या क्षणी तुम्ही जगाला बदलू शकत नाही, तुम्ही ज्या क्षणी स्वतःला आयुष्यात पुढे जायचं, कसं जायचं या उद्देशाने बदलसाल, या वर्षीच्या चुका येणाऱ्या पुढच्या वर्षी तुम्ही त्या घेऊन जाणार नाही, त्या चुकांपासून काहीतरी शिकणार आणि तिथून आपला बदल घेऊन जाणार, तरच तुम्ही या आयुष्यामध्ये पुढे जाणार। मग 2025च्या सरते शेवटी काय चुकलं यापासून शिका आणि येणाऱ्या काळामध्ये पुढे जा। ज्यांना सगळं मिळालेलं असतं त्यांना कधी कधी स्वतःला ओळखायची गरजच पडत नाही, परंतु ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांना आधी स्वतःला ओळखावं लागतं, कारण त्यांना आयुष्यामध्ये खूप काही मिळवायचं असतं। स्वतःला ओळखल्याशिवाय तुम्ही आयुष्यात बदल घडवू शकत नाही आणि जे हवं ते प्राप्तही करू शकत नाही।
आज तुम्ही जिथे आहात ते तुमचं आयुष्याचं अंतिम ठिकाण नाही, ते तुमचं आजवरचं शिकण्याचं ठिकाण होतं. जर तुम्ही तुमच्या चुका लक्षात घेतल्या तर येणाऱ्या आयुष्यात त्या पुन्हा परत नाही केल्या तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी आयुष्यातलं सर्वात उत्तम वर्ष बनेल. मग आजवर जेवढ्या वर्षात जेवढ्या चुका केल्या त्यामधून काही ना काहीतरी शिका आणि 2026 मध्ये स्वतःला पूर्णपणे बदला. बदलणं म्हणजे फक्त दिसणे का, हेअर कट करणे का, मेकअप करणे का, चांगले कपडे घालणे का? मुळीच नाही. बदलणे म्हणजे पहिले तर आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवणे, आपले विचार चांगले ठेवणे, पॉझिटिव्ह ठेवणे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करण्यासाठी पूर्णपणे मेहनत करणे म्हणजे आपलं आयुष्य बदलणे. स्वतःचे पैसे स्वतः कमवणे, इंडिपेंडेंट बनणे म्हणजे आयुष्यामध्ये बदल घडवून आणणे. प्रत्येक जिम्मेदारी स्वतःची स्वतः उचलणे. आजवर जरी केले नसेल तर या क्षणी विचार करा, आयुष्याचा एक गोल ठरवा आणि येणाऱ्या काळामध्ये 2026 मध्ये तुम्हाला जे आयुष्यात हवं ते पूर्णपणे प्राप्त करा. पूर्ण वर्षामधून तुम्हाला जर असं वाटत असेल की यावर्षी मी सर्वांच्या मागे राहिलो तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुम्ही यावर्षी पडलात, रडलात, पुन्हा उठलात आणि चालायला शिकलात. हे विसरू नका. आयुष्यात कधीही थांबू नका. झालेल्या चुका पुन्हा करू नका. हे सारं तुम्ही 2025 मधून शिका आणि 2026 पूर्णपणे बदलून टाका. हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर चॅनलला लाईक नक्कीच करा.